आमचे छत्रपती बहुजनांना आदर्श आधार घडवून देणारे होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव, त्यांचे मूळ नाव यशवंता, त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते. 17 मार्च 1884 रोजी त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंताला दत्तक घेतले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव प्रिया दीपक सोनोने आहे. मी आता 5वी शिकत आहे. आज 26 जून आहे. आपण राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत. राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थेचे छत्रपती आणि बहुजनाचे आधार आहेत. महाराज हे कोल्हापूर संस्थेचे छत्रपती आणि बहुजनाचे आधार होते. त्यांचा जन्म 26 जून 1974 रोजी पाटके घराण्यात झाला. त्यांचा संदेश देणारे शाहू महाराज युग पुरुष ठरले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रिनल आहे. आज मी आपणासमोर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी बोलणार आहे. राजश्री शाहू महाराज हे एक महान समाज सुधारक आणि कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. त्यांनी शिक्षण, समाजसुधारणा, शेती, उद्योग, कला आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रात मोलाचे कार्य केले. त्यांनी सर्वसामान्य व वंचितांना शिक्षण मिळावे म्हणून सक्तीचे व मोफत शिक्षण सुरू केले. त्यांच्या महान कार्यामुळे त्यांना राजश्री ही उपाधी देण्यात आली. राजश्री शाहू महाराजांना लोकराजा म्हणूनही ओळखले. दिनदुबळ्यांचा आधार केली शिक्षणात सुधार हे श्री शाहू महाराज आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दत्ता बालाजी कावळे आहे. मी आज आपणासमोर श्री शाहू महाराज यांच्याबद्दल 4 शब्द सांगणार आहे. राजश्री शाहू महाराज हे संस्थेचे छत्रपती, बहुजनांचा आधार व थोर लोकराज्य होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत गागला येथे झाला. त्यांचे मूळ नाव घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव व त्यांच्या आईचे नाव राधाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते. 17 मार्च 1884 साली चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले व नव्याने शाहू असे नामकरण केले. राजश्री शाहू महाराजांनी जनतेला शिक्षण, तिथे जात पात संपते, तिथे माणुसकी जिंकते. शाहू महाराजांचे विचार आजही मनात चमकले. शिक्षणाचा आधी तेवला अंधार दूर केला. समतेचा मंत्र देऊन समाजात उजळ. 26 जून आहे. आपण राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत. राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती आणि बहुजनांचे आधार होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी घाटगे घराण्यात झाला. त्यांनी सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे म्हणून सक्तीचे व मोफत शिक्षण सुरू केले. त्यांनी अनेक शाळा व वसतिगृहे सुरू केले. त्यांनी शिक्षण, समाज सुधारणा, शेती, उद्योग, कला आणि क्रीडा या सर्व क्षेत्रात मोलाचे कार्य केले. त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना राजश्री ही उपाधी मिळाली. अशा या महान राजपूरचे लोककल्याणकारी, राज्य समाज सुधारक आणि बहुजनांचे कैवारी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. मित्रांनो, शाहू महाराज म्हणजे फक्त एक राजे नव्हते, ते एक दूरदृष्टी असले नेते आणि समतेचे पुरस्कर्ते होते. 1894 ते 1922 या काळात त्यांनी कोल्हापूर संस्थानचा कारभार सांभाळला. पण त्यांनी राज्य करण्यापेक्षा समाज घडवण्यावर जास्त भर दिला.
त्यांच्या कार्याचे 3 मुख्य आधारस्तंभ होते. शिक्षणाचा प्रसार, शिक्षण हेच खरे बळ आहे हे त्यांचे सूत्र होते. त्यांनी मागासवर्गीय स्त्रिया आणि सर्वांसाठी शाळा, वसतिगृहे आणि वेधशाळा सुरू केल्या. 1902 साली त्यांनी देशात सर्वप्रथम 50% आरक्षणाची घोषणा केली. शिक्षण आणि नोकरी दोन्हीसाठी हे आरक्षण होते. सामाजिक क्षमता, जातीभेद, अस्पृश्यता यांच्यावर त्यांनी प्रहार केला. सर्वांसाठी मंदिरे खुली केली. पेशा व्यवसाय बंद केला आणि बालविवाहाला विरोध केला. पुजारी हा जन्माने नाही तर गुणाने ठरवा हा त्यांचा क्रांतिकारक निर्णय होता. नको नमस्ते करशील राजश्री शाहूंना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. माझे नाव ईशानी रवींद्र गाय, मी वर्ग 6वी शिकते. आज मी आपणास राजश्री शाहू महाराजांबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. शाहू महाराज हे एक थोर समाज सुधारक, शिक्षणप्रेमी, न्यायप्रेमी राजा होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. ते कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते. त्यांनी दलित आणि मागासलेल्या लोकांसाठी कामे केली. त्यांनी शिक्षण सर्वांसाठी मोफत व सक्तीचे केले. त्यांच्या कार्यामुळे अनेक लोक अन्याय व दारिद्र्यातून मुक्त झाले. 6 मे 1822 रोजी शाहू यांनी अखेरचा श्वास घेतला. आजही त्यांचे विचार आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मी तुमच्या समोर 2 शब्द मांडणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे हीच माझी. दीनदुबळ्यांचे अंधार केला, शिक्षकांवर सुधार. राजश्री शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. राजश्री शाहू महाराज हे महाराष्ट्रातील एक महान समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असे होते. राजश्री शाहू महाराज हे लोकहितवाचे राजा होते. कोल्हापूर संस्थाच्या महाराणी आनंदबाई आणि यशवंतरावाला दत्तक घेतल आणि शाहू असे नाव ठेवले. तेथेच ते शाहू राजे समाजातील गरीब, शेतकरी, मार्ग सर्वी व दुर्बल समाजासाठी. Good morning everyone, respect principal, teachers and all my dear friends. My name is Harshali and today I am going to speak a few words about Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj. Rajarshi Shahu Maharaj was the ruler of the princely state of Kolhapur in Maharashtra. He was born on June 26, 1874. He is known as a great social reformer and visionary king. Shahu Maharaj strongly supported education for all except for the backward classes. He introduced reservation in education and jobs for the underprivileged. He worked to abolish university and protected equality in society. Shahu Maharaj was a supporter of women's education and empowerment. He followed the technology of Mahatma Jyotiba Phule. He was a patron of arts, culture and sports. Rajarshi Shahu Maharaj is remembered as a champion of social justice and progress. Jai Hind, Jai Bharat. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा काळे आहे. आज 26 जून आहे. आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थाचे एक महान शिक्षणप्रेमी व लोकहितवादी राजा होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. त्यांनी शिक्षण, शेती, उद्योग, कला, क्रीडा व सामाजिक सुधारक ही सर्व त्यांना राजर्षी लोकराजा म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील
सनाटे आणि बहुजन समाजाला शिक्षणाचे अधिकार मिळवून देणारे राजे म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज. त्यांचा जन्म 26 जून 1884. Teachers and all my dear friends, good morning to all of you. Myself Bhairavi Deepak Jige. Today I am going to speak about Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, one of the greatest social reformers of the India. He was born on 26 June 1874 and was the ruler of Kolhapur. He dedicated his life and backward community to Shahu Maharaj believed that education is the key of progress. He started schemes for students to work. He had provided equal opportunities to all sections of society. Let's follow his ideals and work toward building a fair. राजश्री शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संस्कृती जिगे. आज मी आपल्या समोर राजश्री शाहू महाराजांबद्दल 4 शब्द सांगणार आहे. राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूरच्या संस्थानाचे छत्रपती, बहुजनांचा आधार व थोर लोक राजा होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाडगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव घाडगे असे होते. 17 मार्च 1884 रोजी चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंत लावणा दत्तक घेतले. त्यांचे नव्याने शाहू असे नामकरण केले. धन्यवाद. त्यांची जयंती साजरी करत आहोत. यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. त्यांनी दलित आणि मागास लोकांसाठी खूप काम केले. त्यांनी शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. त्यांनी नोकरीमध्ये आरक्षणाची सुरुवात केली. त्यांनी सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणालाही प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यक्रमामुळे अनेक लोक अन्याय आणि दारिद्र्यातून मुक्त झाले. त्यांच्या या महान कार्यक्रमामुळे त्यांना राजश्री ही उपाधी मिळाली. अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संपते तिथे माणुसकी जिंकते. शाहू महाराजांचे विचार आजही मनात चमकते. शिक्षणाचा दीप तेवला, अंधार दूर केला, समतेचा मंत्र देऊन समाजाला उजळविला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रोशनी दिलपे आहे. आज मी तुम्हाला सर्वांना राजश्री छत्रपती महाराजांबद्दल 4 शब्द सांगू इच्छिते. राजश्री शाहू महाराज हे एक थोर समाजसुधारक आणि आदर्श शासक होते. त्यांनी आपल्या राज्यात शिक्षण, आरोग्य आणि समाज सुधारण्यासाठी मोठे कार्य केले. अस्पृश्यतेच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांनी सर्वांना समान हक्क मिळावेत यासाठी प्रयत्न केले. बहुजन समाजाला शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी प्रोत्साहन दिले. यांच्या कार्यामुळे समाज नवचैतन्य निर्माण झाले. राजकारण आणि समाजकारण यांचा सुंदर संगम यांच्या अनेकांना. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित या शाळेचे प्रमुख गव्हाणे सर, तेच कामकाज पाहतात सगळ्या. त्याच्यानंतर व्यासपीठावर उपस्थित गाडवे सर, पाहुळकर सर, शिंदे सर, पागोंडे सर, दोन्ही काका आणि समोर उपस्थित असलेल्या एकदम ॲक्टिव्ह विद्यार्थिनी, हुशार विद्यार्थिनी जे उपस्थित आहेत पाठीमागं, ते पण हुशार विद्यार्थी. आज म्हणजे मला एक खूप आनंद झाला की 5वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आलेत, नवीन प्रवेशित आहेत. तुम्ही चांगलं बोलायचा प्रयत्न करतायत. त्याच्यानंतर 6वी आहे, 7वी, 8वी, 9वी, 10वीचं तर कोणीच नाही. आणि मुलं पण 5-7 का होईना आज बोलण्यासाठी आले गावाने. सर एक चांगली गोष्ट आहे. इथून पुढे मला वाटतं म्हणजे आपण ह्या वर्षी त्याच्यावर कामच करू. स्पेशल वाळूकर सर, मुलांना सुद्धा बोलता आलं पाहिजे. हा हा, ओके. आणि मुली मला माहिती आहेत, आपल्या शाळेतल्या मुली खरंच हुशार आहेत, ऍक्टिव्ह आहेत, चांगला प्रयत्न करतायत. आणि सगळ्या मुलींनी आणि मुलांनी आज ज्यांनी काही इथं व्यासपीठावर येऊन
बोलण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शाहू महाराजांची माहिती देण्याचा प्रयत्न. संस्थानिक होते कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज. त्यांनी आपण पाहिलं की शिक्षण, शेती, सामाजिक समता, वसतिगृह उभारणी यासारखे आणि अनेक लोकहितांचे काम केले. पुरुषांचा जो वारसा आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्य संग्राम असेल, याच्यामध्ये पण अनेक महापुरुषच महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणावर पुढे होते. म्हणजे थोडक्यात काय तर आपण एक चांगल्या भूमीमध्ये जन्म घेण्याची संधी आपल्याला ईश्वराने प्राप्त करून दिली. महाराष्ट्र ही महान लोकांची भूमी. म्हणजे तुम्ही पण महान आहेत, आपण सगळे महान आहेत, परंतु महान राहण्यासाठी आपल्याला तेवढं कार्य करत राहावं लागत असतं. छत्रपती असताना सुद्धा त्यांनी गोरगरीब लोकांच्या हिताचाच विचार केला. समाजामध्ये सामाजिक समतोल कशी आपल्याला निर्माण करता येईल यासाठीच त्यांनी प्रयत्न केले. आजही तुम्ही पहा कोल्हापूर असं त्या भागामध्ये कुटुंबाचा विकास आपल्याला करता येतो, आपला विकास आपल्याला करता येतो. राहिला विषय की तुम्हाला या मत्स्योदरी विद्यालय मठ पिंपळगाव या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश घेतला तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या शाळेतील सगळे शिक्षक हे अत्यंत उत्कृष्ट शिक्षक. फक्त तुम्ही कुठं कामा पडता, तुम्ही त्यांच्याकडनं किती ज्ञान घेताय त्याच्यावर तुमचा विकास, तुमची डेव्हलपमेंट अवलंबून. तुम्ही सतत चौकस असलं पाहिजे. वर्गामध्ये तुम्हाला जो काही धडा शिकवला जातो त्याच्यामधले ज्या काही गोष्टी तुम्हाला समजत नाहीत ते डाऊट्स तुम्ही म्हणजे जे तुमच्या शंका आहेत त्या रोजची रोज क्लिअर करून घेतल्या पाहिजे. सर हे कसं, गणिताच्या शिक्षकांना विचारलं पाहिजे, इंग्रजीचे शिक्षक, प्रत्येक विषयाच्या शिक्षकांना तुमच्या शंका तुम्ही दुरुस्त करून घेतल्या पाहिजे. तुम्ही नियमित अभ्यास केलाच पाहिजे. होत्या नक्कीच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, परंतु बाकी पण जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा हे बोलू शकतात. त्या तुमच्या मधल्याच आहेत तर बोलतात का नाही? मग काही अवघड आहे का? बिलकुल नाही, कारण तुम्ही सुद्धा त्या ती चांगली अस्सलिखित इंग्रजी बोलू शकता, वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त शब्दार्थ दररोज पाठांतर करणे, दररोज नवीन नवीन 10 तरी वाक्य आपण स्वतः तयार करणे. गाडवे सर तुम्हाला मार्गदर्शन करतच असतात. त्यांच्या प्रतिमेचे अभिवादन करू. आज 26 जून हा त्यांचा जयंतीचा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करत आहोत आणि या निमित्त